केवळ कागद नाही तो संतांच्या विचारांचा आधार आहे. केवळ कागद नाही तो संतांच्या विचारांचा आधार आहे. अन्यायापुढे लढणारा सामान्यांचा बुलंद आहे. न्याय समता स्वातंत्र्याचा जिथे वाहतो त्रिवेणी झरा आहे. न्याय स्वातंत्र्य आणि समतेचा जिथे वाहतो त्रिवेणी झरा आहे. अशा या संविधानावर भारताचा खरा डोलारा आहे. अशा या संविधानावरच भारताचा खरा डोलारा आहे. सूर्याप्रमाणे त्याच्या दिसणारी जास्ती, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक व चमकत्या चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे विद्यार्थी. नमस्कार, मी कुमारी आरती तुकाराम कातकडे आता 8वीची विद्यार्थिनी. आज 26 जानेवारी म्हणजेच आपल्या भारताचा प्रजासत्ताक. त्यानिमित्ताने मी तुमच्यासमोर 2 शब्द मांडते आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी विनंती. सर्वप्रथम आपल्या भारत देशाला ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्यांना वंदन करते व ज्यांच्यामुळे आपण इथे सुरक्षित आहोत असा सीमेवरती लढणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आजचा हा दिवस फक्त ध्वजारोहणाचा किंवा सुट्टीचा नाही, तर हा आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या सन्मानाचा उत्सव आहे. आपण नेहमी म्हणतो की 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वातंत्र्य झालं. पण मित्रांनो, त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने अर्थ मिळाला तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. पारतंत्र्याच्या अंधकारातून बाहेर पडल्यानंतर देशाला गरज होती एका अशा प्रकाशाची जो प्रत्येक माणसाला मग तो कितीही गरीब असला तरी त्याला या देशात सन्मानाने जगण्याची उमेद देईल. मित्रांनो, मला कधी प्रश्न पडतो की नक्की स्वातंत्र्य म्हणजे काय? तर मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय राजवटीतून मुक्त होणे नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे आपले स्वतःचे हक्क, स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि आपले स्वतःचे कायदे स्वीकारणे. मित्रांनो, आपल्या देशाला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी अनेक महापुरुषांनी स्वप्न पाहिले व संविधानाचे रोप केला. संविधानाची निर्मिती करताना अनेक समित्यांची स्थापना करण्यात आली. प्रत्येक समिती हे वेगवेगळे कार्य करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या संविधानात मोलाचा वाटा आहे. त्यांनी जगातील अनेक देशातील राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी व लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे. केवळ कायदेच लिहिले नाहीत, तर या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या भावना, त्यांच्या सुखदुःखाच्या वेदना आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांना शब्दात गुंफले. आपल्याला याचा पवित्र ग्रंथ त्यांनी दिला जो क्षणोक्षणी आपल्याला खात्री करून देतो की या देशात कोणीही लहान आणि कोणीही मोठा नाही. या समाजात वावरताना सगळे समान. मित्रांनो, आपल्याला संविधानाने अनेक गोष्टी दिल्या, जसं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता. मित्रांनो, या संविधानामध्ये कायद्यांची निर्मिती ही अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या कालखंडात तर कायदे इतके कठोर होते की त्या काळात शिवाजी महाराजांच्या मावळ्याने किंवा कितीही जवळच्या व्यक्तीने जर काही गुन्हा केला असेल तर त्याचे हात पाय तोडले जायचे, त्याला हत्तीच्या पायाखाली तोडले जायचे. तर ते कायदे. पण मित्रांनो, विचार करायला गेलं तर त्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात संविधान नसूनही त्यांनी इतके कठोर कायदे बनवले होते की खूपच आश्चर्याची बाब आहे. मित्रांनो, संविधानामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान अशा सर्व गोष्टी नमूद करून ठेवलेल्या आहेत. आणि आजही आपल्या देशाचा सर्व राज्यकारभार हा या गोष्टींवरच आहे. मित्रांनो, आपल्याला संविधानाने अनेक गोष्टी दिल्या, अनेक हक्क दिले, जसे स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, शिक्षणाचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क. आणि या हक्कांचा आपण योग्य पद्धतीने वापर करायला पाहिजे. हक्कांविषयी सांगताना मला एका स्त्रीचा उल्लेख करावासा वाटतो की अमेरिकेमध्ये एक रोझा पार्क्स नावाची स्त्री होती. त्या देशामध्ये अश्वेत लोक व श्वेत लोक असा भेदभाव केला जायचा. श्वेत लोकांना श्रेष्ठ मानलं जायचं व अश्वेत लोकांना कनिष्ठ मानलं जायचं. रोझा पार्क्स या अश्वेत लोकांमधून गरीब कुटुंबात जन्मलेले. त्या देशामध्ये असा नियम होता की बसमधल्या पहिल्या 4 सीट्स या श्वेत लोकांसाठीच्या असायच्या. एका दिवशी रोझा पार्क्स या श्वेत लोकांच्या सीटवर बसला. तेव्हा तिथे काही वेळानंतर श्वेत व्यक्ती आला व त्याने रोझा पार्क्सला म्हटले असेल. तेव्हा रोझा पार्क्सने उठायला नकार दिला. रोझा पार्क्सने बसच्या कंडक्टरला निघण्यास नकार दिला. तेव्हा तिथे सगळीकडे प्रबळ मागणी होती. सोशल मीडियावर सगळीकडे त्याच बातम्या सुरू होत्या. रोझा पार्क्सला काही वेळानंतर अटक करण्यात आली. तेव्हा अमेरिकेतले अश्वेत लोक जागे झाले व त्यांनी असा निर्णय घेतला की आजपासून कोणीही सार्वजनिक वाहनातून प्रवास करायचा नाही. शाळा, ऑफिस, कार्यालय किंवा जाण्याचे ठिकाण कितीही दूर असले तरी पायी किंवा वैयक्तिक वाहनाने जायचे. काही दिवस होते अश्वेत लोकांचा सार्वजनिक वाहनातून प्रवास कमी झाल्यामुळे त्यामध्ये सरकारचा सहकार लागला व सरकारने रोझा पार्क्सची सुटका केली व असं
निश्चय केला की आजपासून आपल्या देशामध्ये म्हणजेच अमेरिकेमध्ये श्वेत लोक व अश्वेत लोक असा भेदभाव केला जाणार. सर्वांना समान मानले. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की आपण आपले हक्क आपल्याला मिळत नसतील, आपले अधिकार आपल्याला मिळत असतील तर आपण त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. पण मित्रांनो, विचार करायला गेले तर नाण्याची पहिली बाजूचा हक्क असेल ना, तर अगदी तसंच नाण्याची दुसरी बाजू ही कर्तव्य सुद्धा आहे. जसं संविधानाने आपल्याला हक्क दिले अगदी त्याचप्रमाणे कर्तव्य सुद्धा दिले. पण आजकालचा माणूस हा हक्कांकडे जाता जाता कर्तव्यांकडे वाटलेला असतो. ही खूप शोकांतिकाची बाब आहे. डिग्र्यांच्या ओझ्याखाली आज माणूस दाबला जात आहे. मेंदू झाला सुशिक्षित पण काळजाचा ओलावा वाटत आहे. डिग्र्यांच्या ओझ्याखाली आज माणूस दाबला जात आहे. मेंदू झाला सुशिक्षित पण काळजाचा ओलावा वाटत आहे. हक्क मागायला ओठांवरतीच संविधानाचेच नाव येते. हक्क मागायला ओठांवरतीच संविधानाचेच नाव येते. पण कर्तव्य पाळताना मात्र ही सुशिक्षित पिढी का थांबते हा प्रश्न आता पडतो. मित्रांनो, इथे एक मला छोटीशी पण अतिशय प्रभावी कथा तुम्हाला सांगायची आहे की जी सिद्ध करते की जर देशातील एक व्यक्ती कर्तव्य विसरली तर त्याचा परिणाम पूर्ण राष्ट्रावर कसा होऊ शकतो. खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका मोठ्या युद्धाची तयारी सुरू होती. राजाने त्याच्या सर्वात शूर सरदाराला एक निरोप दिला व तो शेजारच्या राज्याकडे पाठवण्यात आला. निरोप हा वेळेवर पोहोचणे हा त्या युद्धाचा विजय. तेव्हा तो सरदार घोड्याला स्वार झाला व वेगाने गेला. काही अंतर पार केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की त्याच्या घोड्याच्या पायातल्या कानात एक छोटासा खिळा दिसत आहे. तेव्हा त्याने विचार केला, एक छोटासा खिळा काय फरक पडतोय? म्हणून त्याने दुर्लक्ष केले. काही अंतर गेल्यावर नाण्याचा खिळा दिसल्यामुळे नाणा निघून पडले. तेव्हा त्याला वाटले की माझा घोडा अति पायात सुद्धा जाऊ शकतो. पण आधी निरोप पोहोचणे महत्त्वाचे आहे. म्हणून त्याने परत दुर्लक्ष केले. पण काही क्षणातच त्या घोड्याच्या पायांमध्ये जखमा झाल्या, हृदयामध्ये जखमा झाल्या व घोडा पाठीतच कोसळला. परिणामी राजाचे युद्ध झाले. त्या सरदाराचं असं कर्तव्य होतं की त्याने त्याच्या घोड्याची काळजी घ्यायला पाहिजे. पण त्याने त्याच्या छोट्याचे दुर्लक्ष केले. पण मित्रांनो, अगदी तसं जेव्हा आपण विचार करतो ना की जर मी एकट्याने ट्रॅफिक सिग्नल तोडला तर काय होईल, एवढे जण ते नियम पाळता येतच ना, तर मी एकट्याने टॅक्स भरला तर काय होईल. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही तसा विचार कराल ना तेव्हा नक्की लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही अशा छोट्याशा कर्तव्याकडे दुर्लक्ष करताना तेव्हा आपल्या देशाच्या प्रगतीचा खिळा टाकू शकतो. एका प्रगल्भ माणसासाठी ही कथा अशी शिकवण देते की देशातील छोटी छोटी कर्तव्य ही देशाला मोठ्या संकटांपासून वाचवू शकतात. मित्रांनो, आपला भारत देश बाहेरील शत्रूंचीच नाही तर अंतर्गत समस्यांची सुद्धा झुंजत आहे. जसे भ्रष्टाचाराची वाढ, पर्यावरण